माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उजनीचे पाणी कर्नाटकने उमराणी बंदरात अडवून ठेवले असून मात्र या प्रश्नी अद्याप तोडगा न निघाल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील 7 गावांमधील शेती आणि पिण्याचा प्रश्न दिवसेंदिवसच तीव्र बनत आहे. पिकांना पाण्याची गरज असूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी वाढत आहे. आठवड्यानंतरही सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाला देखील वेळ मिळत नसल्याने आता शेतकरी आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे. भीमा नदी कोरडी पडल्याने लवंगी, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर या गावातील पिके संकटात आहेत, तर मंद्रुपसह 8 गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने उमराणी बंदरात अडवल्यामुळे पाणी खाली न पोचल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांवर पाणी संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. त्याला आठवडा उलटला तरी या प्रश्नी तोडगा निघाला नसून सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना देखील तो मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरत आहे. अशा वेळी प्रशासन व नेते एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. आठवडाभरापासून सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करून व निवेदन देऊनही पाणी सोडले नाही. याशिवाय अनेक वेळा नेमणुकांमधून वेळ मिळत नसल्याने शेतकरी आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी पाणी सोडण्याची दर्शवले आहेत. त्याबाबत लवकरच निर्णय होईल. त्यानंतर उमराणी बंदरातून खाली पाणी सोडण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.